म्हणून उमेदवारीचा अर्ज भरणार असून ना भूतो ना भविष्य अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते उपस्थित असतील। जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरताना उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे। विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आम्ही एकत्रच असू। विधानसभा आणि महापालिका निवडणुका देखील तोंडावर आहेत। या निवडणुकांमध्ये देखील आम्ही सगळे एकत्र असू अशी आशा श्रीकांत शिंदे यांनी मनसे मेळाव्यात केलेल्या भाषणात व्यक्त केली। या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये देखील आम्ही एकत्रच असणार अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे। मला वाटतं सर्व पक्षाचे कार्यकर्ते खूप उत्साहित आहेत। मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जे आहेत फॉर्म भरण्यासाठी डोंबिवलीमध्ये येणार आहेत। आणि खरंच ना भूतो ना भविष्य इतकी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे, लोकांची, जनतेची गर्दी जी आहे ही आपल्याला उद्या पाहायला मिळेल। आणि उद्या जी आहे मला वाटतं विजयाची रॅली जी आहे ही निघणार आहे। तर आपण सगळ्यांनी देखील आणि आपल्या माध्यमाने बाकी जनतेलाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी या रॅलीमध्ये जे आहे हे आपण सामील व्हावं। त्याचा मेळावा मी जेव्हा आलो तेव्हा मी सांगितलं की या मेळाव्याला मी पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि जेव्हा माझं स्वागत झालं आणि तेव्हा आतमध्ये आलो मी त्यांना सांगितलं जो एक वाईब येतो, जो एक फील येतो, तो फील जो आहे तो आपलेपणाचा आला इमिजिएटली, लगेचच। तर मला वाटतं हे जे आहे हे आता नातं मला वाटतं कंटिन्यू राहील। उद्या ते देखील पूर्ण ताकदीने जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर फॉर्म भरण्यासाठी येणार आहे। बाकी पक्षाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील येणार आहेत। तर तुम्ही आता कुठलाच डाऊट ठेवू नका। तुमच्यासाठी आता स्पेक्युलेशन्स वगैरे सगळे बंद करा। जर तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता मला वाटतं फुल स्टॉप लावला पाहिजे। आणि सगळे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत। सगळ्यांनी निर्धार केलेला आहे या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक इतिहास जो आहे हा घडवण्याचा। त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत हे कामाला लागलेलो आहोत। एक मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभेची जागा, महायुतीची जागा जी आहे निवडून येईल। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, कलमभूमी न्यूज।